हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. बघू शकता हा आपला पार्ट 2 आहे. म्हणजेच या चोळीचं आपण आजीबाईच्या चोळीचं स्टिचिंग आज आपण पाहणार आहोत. बघू शकताय खूप ताईंनो सोपी पद्धत आहे. बारकाईने व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या अगदी बरोबर लक्षात राहील. बघू शकताय आपण आता हा बाईचे पार्ट आधी सर्वप्रथम घेणार आहोत. बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ताईनं तुम्ही बारकाईने एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या कसं पूर्णपणे लक्षात येईल. आणि केव्हा तुम्हाला स्टिच करायचं असेल घर बसल्या आपल्या आजीबाईंसाठी ही चोळी, तर तुम्ही या पद्धतीने बघून एकदम इझी पद्धतीने तुम्ही शिवू शकता. बघू शकताय बाईचा पार्ट घेतलेला आहे. एक बाजू मी घेतलेली आहे, सरळ बाजू बाईची वर ठेवलेली आहे म्हणजे उलटी बाजू खाली. बघू शकताय आता कळी मी ठेवलेली आहे. बघू शकताय मी अशा पद्धतीने कळी जोडून घेते. अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून मी अशा पद्धतीने कळी जोडून घेते. बघू शकता अशा पद्धतीने त्रिकोणी भाग जो असतो आपला निमुळता जो कमी असलेला भाग तो म्हणजे पुढे आला पाहिजे बाईच्या. डबल दाबटीप मारून घ्यायची, लक्षात ठेवा ताईनो. खूप सोपा आहे ताईनो, तुम्ही एकदा बारकाईने बघितलं. दुसरं सुद्धा आता बाजू याच पद्धतीने ही अशीच घेऊन बघू शकताय ह्या अशा पद्धतीने जोडून घ्यायची. अशीच पलटी करायची म्हणजे त्याच्यावरच. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे म्हणजे बरोबर अगदी आपली व्यवस्थित आपली जी बाही असते पूर्ण गोलाकार पद्धतीने ती तयार होते. बघू शकताय तुम्ही खूप सोपी पद्धत आहे ताईंनो. तुम्ही कसं आहे मन लावून बघितलं ना, तुम्ही घर बसल्या एकदा दोनदा ट्राय केली तर तुम्ही नक्की शिवणार. मी सुद्धा फक्त मला एकदाच त्या आजोबांनी दाखवलं होतं, त्याच्यावरच मी आता ह्या चोळ्या स्टिच करते. आता बऱ्याचशे आता म्हणजे बऱ्याच ताई नाहीत घालत आजीबाई, पण ज्या आपल्या जुन्या आजीबाई आहेत त्या चोळीच घालतात. बघू शकता अशा पद्धतीने आपली बाई आहे. आता बाईचा जो सेंटर आहे याचा तो काढायचा आहे आपल्याला. बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे म्हणजे जी आपली जी मधली कळी आहे पांढऱ्या रंगाची बघू शकताय तशी ती त्याला सेंटर करून मार्किंग करून ठेवायचं. आता त्याला आपण मधली जी लाग असते ती जोडायची. त्याच्यासाठी बघा मी वरच्या बाजूला जो 1 इंच आपल्याला कमी पडत होतं त्याच्यासाठी हे कापड आहे ते जोड देऊन घेतेय. बघू शकता अशा पद्धतीने त्याला जोड देऊन घ्यायचा आहे. वरून दाबटीप द्यायची जेणेकरून म्हणजे चोळीचं कापड उसवत नाही याच्यासाठी. बघू शकता अशा पद्धतीने आता हे आपला मधला जो लाग असतो तो तयार झालेला आहे. त्याचबरोबर मी दुसरा सुद्धा लाग जो आहे ना त्याला तो वरती जी जोडपट्टी द्यायची आहे ती देऊन घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडे जर म्हणजे परफेक्ट जर कापड म्हणजे मॅचिंग जर असेल त्याच पद्धतीने तर ते लावू शकता, किंवा कमी जास्त असलं तर ते सुद्धा त्याला म्हणजे मॅचिंग होणारं कापड लावू शकता. बघू शकताय. आणि तुमचा जर खण मोठा असेल तर असं हे चोळीचं कापड कमी पडत नाही. पण थोडी मोठ्या मापाची चोळी असले तर असं हे आपल्याला म्हणजे कापड कमी पडतं. तर टेन्शन न घेता अशा पद्धतीने जोड द्यायचे, काय अवघड नसते त्याला. आणि व्यवस्थित फक्त बारीक शिलाई घ्यायची आणि दाबटीप मारून घ्यायची. कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण मी सुद्धा बारकाईनं तुम्हाला एक ना एक सगळी अगदी व्यवस्थित चोळी कुठेही कमी केलेला नाहीये व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला सगळं कळावं म्हणून. बघू शकता अशा पद्धतीने आपले आता दोन्ही बाजूचे जे लाग आहेत मध्ये जे जोडायचे आहेत ते पूर्णपणे तयार आहेत. बघू शकताय अशा पद्धतीने. आता जी मी बाही घेतलेली आहे तयार करून बघू शकताय एक लाग आणि मी एक जे आपला बाही तयार करून घेतली आहे त्याचा मध्य काढलाय बघू शकताय. आणि लागाचा तो सुद्धा सेंटर काढलाय बघू शकताय. आणि जो आपण कळीचा जो सेंटर आहे बघू शकताय अशा पद्धतीने लावून घ्यायचा. बघू शकताय लाग खालच्या बाजूला आहे सरळ बाजूने, त्यावर बाहीचा मध्य म्हणजे जी आपली कळी आहे तिथून सुरुवात करायची आहे जोडायला म्हणजे. बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. ताईंनो एकदा दोनदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल, पहिल्याच वेळेस तुम्हाला समजेल का नाही. बघा अशा पद्धतीने आपली बाही तयार होईल. बघा किती सोपं आहे. त्याचबरोबर दुसरा सुद्धा लाग आहे बघू शकता अशा पद्धतीने. आता ही दुसरी बघू शकताय त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा जी बाही आहे
ती याच पद्धतीने लाग आणि भाई अशा पद्धतीने जोडून घ्यायची। बघू शकता लागाची बाजू खाली आहे, त्याच्यावर भाईची बाजू कळीची जी मध्य आहे त्याच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं ही सुद्धा भाई आपली तयार होईल। बघू शकता आता खूप सोपं आहे ताईंनो, हे एकदा तुम्हाला बनवायला आलं की एकदम चोळी एकदम आता तर खूपच म्हणजे साधी राहिलेली आहे। बघू शकता हे आहे आपली बॅकची बाजू, त्याला आपण आता फ्रंट आणि बॅक असं आपण जोडून घेणार आहोत। बघू शकता अर्धा इंच शोल्डर ठेवायचं म्हणजे शिलाई मार्जिनला आणि शोल्डर जोडून घ्यायचं। बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायच्या अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून दाब टीप मारून घ्यायची। बघू शकता जेणेकरून शिलाई चोळीची उसवत नाही। बघू शकता आणि चोळी स्टिच करताना जास्त करून पांढऱ्या धाग्याने स्टिच करायची म्हणजे ती दिसायला छान दिसते। बघू शकता अशा पद्धतीने आपलं तयार होईल। आता आपल्याला काय करायचंय बघा, ही आम्ही दाखवल्याप्रमाणे अशी फोल्ड करून घ्यायची आपली जी म्हणजे बटनाची जी पट्टी असते बटन ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची। बघू शकताय आणि त्या सुद्धा बाजूची ज्याला आपण बघू शकताय दुसऱ्या सुद्धा बाजूला आपण काज तयार करून घ्यायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। बघू शकता अशा पद्धतीने काजसाठी जे म्हणजे अशी दाबटीप मारून घ्यायची। बघू शकताय काज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ताईंनो, तुम्ही बारकाईने बघा म्हणजे लक्षात येईल। बघू शकता दोन्ही बाजूचे आता जे आपले जे बटन पट्टी आणि जी आपली काज पट्टी आहे ती सुद्धा तयार होईल। आता आपण जी त्रिकोणी क्रॉस पट्ट्या असतात ती गळपट्टीला लावण्यासाठी अशा जोडून घ्यायच्या। बघा अशा पद्धतीने ज्या क्रॉस पट्ट्या असतात त्या जोडून घ्यायच्या गळपट्टीला लावण्यासाठी। सेम अगदी ब्लाऊज सारखंच आहे, गळपट्टी जोडायचं काम एकदम ब्लाऊज सारखंच आहे। एकदम खूप सोपं पद्धतीने आपण जोडू शकतो। बघू शकताय बघा आता ही फ्रंटची मी आपण जे काच किंवा बटन लावतो त्या साईडून अशी सुरुवात करायची गळपट्टी लावायला। बघू शकताय खूप सोपी पद्धत आहे ताईंनो आणि काही यात अवघड नाहीये। आपण ब्लाऊज सारखं त्याला गळपट्टी लावून घ्यायची। उलट ब्लाऊज पेक्षा खूप सोपं आहे आणि फक्त 15 मिनिटात ही चोळी आपली स्टिच करून होते। खरंच एकदा तुम्हाला सवय झाली की फक्त 15 मिनिटातच अख्खी चोळी आपली शिवून तयार होते। बघू शकताय उलट ब्लाऊज सारखं याला काय कटोरी नसते, योगपट्टी जोडायची नसते, त्यामुळे खूप खरंच इझी आहे। अशी गळपट्टी सुद्धा खूप सोपी आहे, म्हणजे आता याला नॉचेस देऊन घ्यायचे आणि अशी डबल फोल्ड करून घ्यायची आतमध्ये। बघू शकता अशा पद्धतीने मी व्हिडिओ कुठेही म्हणजे असा कमी केलेला नाही, मी तुम्हाला कळण्यासाठी एकदम बारकाईने सगळा पूर्ण व्हिडिओ बघा स्टिचिंगचा दाखवलेला आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही स्टिच करून बघा। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असले तर खाली कमेंट करून सांगा, मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट गळा आणि बॅक गळा असं तयार होईल। बघू शकता अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे की नाही। झाली चोळी। आता काय जे आपण बाह्यांचे पार्ट जे तयार करून घेतले आहेत बघू शकता अशा पद्धतीने ते फक्त याकडे पासून बघा फक्त याकडे पासून त्या कडेपर्यंत जोडून घेतले की झाली चोळी एकदम पूर्ण। बघा खालच्या बाजूने जे अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायची किंवा तुम्ही लास्टला फोल्ड केली म्हणजे पूर्ण शिवून झाल्यावर तरी चालतंय, पण मी आता आधीच जोडून घेते। तुम्हाला तसं नाही जमलं तर नंतर तुम्ही जोडून घेतली तरी चालेल, म्हणजे खालच्या बाजूने फोल्ड केलं तरी चालेल। दोन्ही बाजूची मी अशीच लाकाची जी खालच्या बाजूने फोल्ड करून घेते आतल्या बाजूने। तुम्ही शेवट केलं तरी चालेल खालून नुसतं फोल्ड जोडल्यानंतर। बघू शकता आता अशा पद्धतीने आपण हे पार्ट जोडून घ्यायचे। बघू शकताय बघा उलट सुलट ताईंनो, बघा उलट बाजू आणि सुलट बाजू चेक करायची। बघा सुलट वर उलट बाजू आली पाहिजे, म्हणजे दोन्ही बाज म्हणजे शिलाईचे आपले जे असतात ते आतल्या बाजूने येतील। बघा अशा पद्धतीने एका टोकापासून खालच्या सुरुवात करायची। बघा अशा पद्धतीने पूर्ण जोडूनच घ्यायची। एकच सरळच त्याच्यात स्टिच म्हणजे करायचं आहे, एकच शिलाई असते। इथून ह्याकडे पासून ते त्याकडेपर्यंत पूर्ण चोळीचा शेप तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही स्टिच केली तर लक्षात ठेवायचं कमी जास्त कापड पडलं तर एखादी चून तुम्ही मध्ये घालून घ्यायची, अजिबात काही कळून येत नाही। बघू शकता मी सुद्धा अशी घालतेय, थोडंसं कापड ओढून शनी अशा पद्धतीने एखादी बारीकशी चून त्यात घालून घ्यायची। बघू शकता अशा पद्धतीने तयार झाला भाग।
बघा किती सोपी पद्धत आहे. एकच शिलाई आपण फक्त ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत मारली, पुढून सुरुवात करायची की मागपर्यंत ती शिलाई बसते. बघा त्याच पद्धतीनं दुसरा सुद्धा पार्ट आपण जोडून घ्यायचा. हा सुद्धा पार्ट बघा नीट बारकाईनं ताईंनो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फ्रंट बाजूपासून आता आपण सुरुवात करायची. बघा असा ओपन केलेला आहे फ्रंट बाजू, आणि बाहीचा जो पार्ट आहे बघा, आपण जो लाकेचा तयार केलेला तो फ्रंट बाजू सरळ वर, आणि ह्याच्यावर ही बाजू आहे आपण लागेची आणि बाहीची जी उलट ठेवलेली आहे बघा, जेणेकरून दोन्ही शिलाई आपल्या आतमध्ये जातील. अशा पद्धतीनं तुम्ही बारकाईनं आधी उलट सुलट करून चेक करा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा पद्धतीनं स्टिच करून घ्यायचं. खूप सोपं आहे ताईनो. फक्त या टोकापासून म्हणजे फ्रंटपासून बॅकपर्यंत एकच शिलाई मारली की आपली चोळी पूर्ण शिवून तयार होते. बघा खूप सोपी पद्धत आहे ताईनो. अशा पद्धतीनं बघा किती सोपं आहे, तुम्हाला समजेल. अशा पद्धतीनं ही सुद्धा आपण जशी शोल्डर डबल फोल्ड करायची तशी ही सुद्धा पट्टी अर्धा इंचाची डबल फोल्ड करायची, बारीक दाब टीप घेऊन घ्यायची, म्हणजे ह्याचं फिनिशिंग खूप छान येतं आणि शिलाई सुद्धा उसवत नाही आणि दिसायला सुद्धा चोळी खूप सुंदर दिसते. जो पांढरा धागा जी टीप मारलेली असते त्याची एक डिझाईन तयार होते आणि ती खूप सुंदर दिसते त्याच्यावर. बघा अशा पद्धतीनं खूप सोपं आहे ताईनो. बघा त्यात अवघड आहे का काही? खूप ताईनो चोळी शिवायला खूप सोपी आहे. एकदा तुमच्या लक्षात आली तुम्ही नक्की शिवणार. बारकाईने व्हिडिओ बघा, एकदा दोनदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदीच तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ थोडा लेट आला त्याच्याबद्दल खरंच मनापासून माफी मागते. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा झालाय कमेंट करून सांगा. बघा अशा पद्धतीने आपली चोळी तयार होते. खूप सोपी आहे ताईंनो. बघा दुसऱ्या सुद्धा बाजूला मी आता ही दाब टीप मारून घेते. अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा मारून घ्यायची. खूप सुंदर पद्धतीनं आपली चोळी तयार होते. काय अवघड आहे त्याच्यात सांगा बरं? काही सुद्धा अवघड नाही त्यात. खूप सुंदर असते आणि खूप सोपी सुद्धा ही चोळी शिवायला असते. आपल्याला खूप अवघड वाटते हल्ली, खरंच बाहेरचे टेलर शिवत नाहीत, तर तुम्ही सहजरित्या घर बसल्या अशा पद्धतीनं चोळी घर बसल्या स्टिच करू शकता. बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्या ताईंचं मनापासून आभार. आणि जास्तीत जास्त ताईंनी सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला बघा कसा झालाय व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. बघा अशा पद्धतीनं आपली चोळी आता फायनल लुक तयार झालेला आहे. खूप सुंदर अशा पद्धतीनं. बघा अशा पद्धतीनं आपली चोळी तयार आहे. बघा बरोबर कशी जमली, कळी लाग मधोमध आलेला आहे. बघू शकताय फ्रंट आणि बॅक काट. चला बाय.